उठून उभे राहा सगळेजण, पाठीमागे सर्वजण आरतीसाठी. हे राजा राम तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ. आरती गाओ प्यारे तुमको मनाओ, आरती गाओ प्यारे तुमको मनाओ, आवाध बिहारी तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ. रजत जोड़ी दशरथ नंदन जनक किशोरी, युगल छवि को सदा निहारो, युगल छवि को सदा निहारो, हे राजा राम तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ. वाम भागेशो जग जननी, चरण विराजत है सुत अंजनी, उन चरणों को सदा पखारो, उन चरणों को सदा पखारो, आवाध बिहारी तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ. राम कथा नित्य शिव जी गाए, राम कथा में हृदय में उतारो, राम कथा में हृदय में उतारो, आवाध बिहारी तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ. चरणों से मिली है गंगा प्यारी, वंदन करेगी दुनिया सारी, उन चरणों में शीश नवाओ, उन चरणों में शीश निवाओ, अवध बिहारी तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ, हे राजा राम तेरी आरती गाओ, तेरी आरती गाओ, तेरी आरती गाओ. कर्पूर गौरम करुणावतारम
द्वारद्वारं भुजनेत्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि कालिन्दोटाङ्गणवन्दिनं चरणं डोळ्यात पाहिलं रूप तुझे प्रेमे हरिणन आनंद पूजन भावेव वाळीन हरे रमा त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावं करोमि यत्नं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं सदा मधुरं वासुदेव हरे श्रीकरं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरि ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वांनी हाताने टाळे मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम पाठीमागे बसलेली पुरुष मंडळी सर्वांना मायबाप हात जोडून विनंती सर्वांनी मुखाने नाम हाताने टाळे श्रीराम जय राम जय जय राम 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 अवधपुरी के राजा राम अवधपुरी के राजा राम दशरथ नंदन जय श्री राम दशरथ नंदन जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय
जय राम श्री राम जय राम जय जय राम वृंदावन के राधे श्याम वृंदावन राधे श्याम कौशल्या के प्यारे राम कौशल्या के प्यारे राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ श्री राम जय राम जय जय राम श्री ताली, ताली। राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम मंगल भवन अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी जनक सुता जगा जननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपत कमल मनाओ जासु कृपा निर्मल मति पाओ महावीर विनव हनुमाना रामदूत जसो पाप बखाना सिया राम सब जग जानी करऊ प्रणाम जोरी जुग पानी सिया राम मैं सब जग जानिए सिया राम मैं सब जग जानिए सिया राम मैं सब जग जानिए करऊ प्रणाम जोरी जुग पानी करऊ प्रणाम जोरी जुग पानी पवन तनया संकट हरणा मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय समोर कशाचा धूर आहे ते बंद करा बरं एकदा. धूर कशाच तरी धूर यायला ते बंद करा तेवढा फक्त बस
चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशन। एक वाणी, एक वचनी, एक पत्नी, मर्यादा पुरुषोत्तम रामांचं चरित्र जीवनाचं कल्याण करणार आहे। प्रभू रामचंद्रांची कथा जीवनाची व्यथा दूर करणारी आहे। जीवनातल्या दुःखाच्या वजाबाकीचं गणित म्हणजे रामकथा आहे। अशी ही गोड अवीट पवित्र अशी रामकथा। आज या रामकथेचा 5वा दिवस श्री क्षेत्र उंचाडा येथे आज या रामकथेचा 5वा दिवस। कथेला उपस्थित सर्व श्रोते मंडळींच्या हृदयामध्ये विराजमान असलेल्या अंतरात्म्याला रामाला प्रथमतः व्यासपीठाकडून वंदन। कथेचे सर्व आयोजक संयोजक मंडळी, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी या भगवंताच्या भगीरथ कार्यामध्ये आपलं योगदान दिलेले त्या सर्वांना व्यासपीठाकडून वंदन। त्यामध्ये सर्वजण आले, मंडप टाकणारे, चटया टाकणारे, मंडप झाडून काढणारे, अन्नदाते, सकाळचे वेगळे संध्याकाळचे वेगळे, सर्वांना व्यासपीठाकडून वंदन। देणगी देणारे, देणगी देणाऱ्याला न देऊ नको देऊ म्हणणारे सर्वांना वंदन। कथेला मला सहकारी म्हणून लाभलेले आमचे तबलावादक हरिभक्तीपरायण तालमणी हरिभक्तीपरायण गजानन महाराज कोंढोरकर, आमच्या ह्या तसेच हरिभक्तपरायण आमचे पॅडवादक तथा गायक विनोद महाराज, तुमच्याच गावाचा रत्न विनोद महाराज चव्हाण, आणि टाळाच्या साथीला साथ करत असलेले आमचे हरिभक्तीपरायण दीपक महाराजी चव्हाण उंचाडेकर, सर्वांना व्यासपीठाकडून वंदन। तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं गोड कार्य त्यांच्यासाठी साऊंड सिस्टीम हा एक नुसता व्यवसाय नसून आवाजासोबत खेळणं एक छंद आहे। असे आमचे गोड साऊंड सिस्टीमचे मालक श्री गजानन भाऊ, सर्वांना व्यासपीठाकडून वंदन। कथेकडे वळूया। कालपर्यंत आपण कथा श्रवण केली, कुठपर्यंत आलो होतो काल? आता तुम्ही नका बोलू, तुम्हाला विचारायचं तेव्हा सांगतो। सांगा पाठीमाग पुरुष मंडळी काल कोण कोण होते, आज कोण कोण आहेत नवीन? कालपर्यंत कथा, काल सोपा आहे, कालचा मुक्काम आपला आरामाचा सोपा होता। कुठपर्यंत ऐकलं माय? सांगा, कोणी समोर बसलेले आहे सांगा, पाठीमागून सांगा। रुक्मिणी स्वयंवर। काय गजानन महाराज बरोबर आहे का? काल कथा आपली कुठं थांबली होती? म्हणजे आपण काय ऐकतोय? विश्वामित्रासोबत राम लक्ष्मण भैया जनकपुरामध्ये आले होते। जनकाचा जो पण होता धनुष्य भंगाचा, धनुष्य उचलण्याचा, धनुष्य उचलायचं, त्याला दोर लावायचा, त्यावर बाण लावायचा। भगवान श्री रामचंद्रानं त्याच्याही पुढे जाऊन एका हाताने धनुष्य उचलला, दुसऱ्या हाताने दोर लावला आणि एका क्षणात धनुष्यबाण तोडला। आणि नंतर सीतामाईनं प्रभू रामचंद्राच्या गळ्यात येऊन वरमाला घातली। बरोबर? इथपर्यंत येऊन आपली काल कथा थांबली होती। आज आपल्याला नियोजित वेळेमध्ये 4 वाजेपर्यंत देवाचा विवाह सोहळा पाहायचा आहे। भगवंताच्या विवाह सोहळ्यापर्यंत जायचं आपल्याला। काल आपण पाहिलं देव जास्त वाकायला तयार नाहीत, रामप्रभू जास्त वाकायला तयार नाहीत। का? मी जर आज बायको पुढे वाकलो, येणाऱ्या काळामध्ये लोक तर बायको पुढे लोटांगणच घेतील। येथे थोर जे जे करीती त्या नाम धर्म ठेवीती। वडील जे जे करतात त्याला लोक धर्म नाव ठेवतात। मग वडील जसं वागले तसंच वागायला पाहतात।
म्हणून प्रभू रामचंद्र फक्त मान थोडीशी झुकवलेली आहे, सीतेला सांगितलं घाल वर माळा गळ्यात माझ्या. सीता म्हणते थांबा, तुम्ही धनुष्य तोडायला वेळ लावला, हे तर जोडायचं काम आहे, याला तर वेळ लागणारच. वरमाला फार बारीकीनं चिंतन करायचं आपल्याला, बारीकीनं. वरमाला जी पुष्पांची माला होती, आपण मी सांगितलं त्याला मी हार म्हणत नाही. हार कशामुळे नाही म्हणायचं, पुष्पांची माला आहे. या ज्याला ही माला गळ्यात घालून घ्यायची त्यानं मान खाली झुकवाव, म्हणजे या पुष्पमालेसमोर हार स्वीकाराव, म्हणून याला हार म्हणतात. मी पुष्पमाला म्हणतो, किंवा सीतेच्या हातातल्या मालेला वरमाला म्हणूया. कोणत्या फुलाची होती हो? लयच बारीकीनं सांगायला हे का होतं का तिथं? बारीकीनं सांगायचाच विषय. 7 दिवस सांगायचंय, म्हणजे व्यवस्थित सखोल. मी सांगितलं ना, आपलं रामायण ज्यानं ऐकलं सालभर त्याच्या डोक्यामध्ये रामायण खेळावं. उद्या दुसरं कोणी सांगायला आलं ए थांब, हे योग्य नाही, असं म्हणता आलं पाहिजे. पुष्पमाला जी होती, जी वरमाला होती सीतेच्या हातामध्ये फुलांची, रामाच्या गळ्याची माळ घातली, ती माळ होती मोहाच्या फुलाची. मोहाच्या फुलाची, मोहाचे फुल. झेंडू, गुलाब, मोगरा, चमेली नदीच्या काढून राहते असं काही नव्हतं. मोहाचे फुलं. काय मोहाच्या फुलाचं काम? मोहाच्या फुलाचं काय काम असतं? गजूभाऊ, मोहाच्या फुलाचं काम काय असतं? हा, लय भारी काम असतं, लय भारी काम असतं. हा बस, माणसाला पागल करायची ताकद त्या मोहाच्या फुलामध्ये. नाही नाही नाही, हे सर्वश्रुत आहे, सगळ्याला माहिती आहे. अनुभवच घ्यावा म्हणून असं काही नसतं. प्रत्येक गोष्टीचा अनुभवच असं काही. पुढच्या स्टेज मागचा शहाणा. एक पडलेलं पाहिलं खाली, आपला अनुभव घ्यायची काय गरज आहे? मोहाच्या फुलामध्ये माणसाला मोहित करण्याची, भ्रमित करण्याची, पागल करण्याची ताकद असते. मोहाची फुलं एक बकेट भर घ्या. बकेट भरही घ्यायची गरज नाही, थोडी रात्रभर पाण्यात भिजवा आणि एखाद्या बैलाला खाऊ घाला. सकाळी ते बैल रात्रभर फुलं घ्यायची, रात्रभर भिजवत ठेवायची आणि एखाद्या बैलाला खाऊ घालायची. ते बैल दुसऱ्या दिवशी सकाळी पागलच झाला पाहिजे. असे बैल लय फिरताना बघितले असतील तुम्ही. मोहाचे फुलं. विषय निघाला म्हणून सांगतो. मोहाच्या झाडाच्या मोहाचे जे पानं असतात, आता ते मला समोर आंब्याचे पानं दिसले तोरणाचे. मोहाच्या झाडाचे पानं आणि आंब्याच्या झाडाचे पानं दिसण्यामध्ये जास्त फरक नसतो बरं का. आंब्याचे पानं थोडे मोठे असतात आणि मोहाच्या झाडाचे पानं थोडे, किती जणांना मोहाचं झाड पाहिलेलं आहे? पाहिलेलंच, थोडे बारीक असतात बरोबर. अजून एक निरीक्षण केलं का तुम्ही? आंब्याच्या झाडाला जेव्हा मोहर येते, मोहरच म्हणतात तुमच्या इकडे, आंब्याच्या झाडाला फुलोरा येते, कुठं फुलोरा म्हणतात, कुठं मोहर म्हणतात. पानं देखील दाट असतात. पण मोहाच्या झाडाला जेव्हा फुलं येतात का नाही, तेव्हा सगळं पानं गळून जातं. माहित, सर्वांना गोष्ट माहित. कारण आहे त्याच्या मागे. काय कारण असेल? मोहाच्या फुलापासून काय बनतं? आता सरळ सरळ सांगू. मोहाच्या फुलापासून मद्य, मदिरा, दारू बनते. दारू गोंगोण टाकायची ताकद तिच्यामध्ये. मोहाचं झाड त्या दारू पिणाऱ्याला सांगते, आंब्याचं झाड सांगते मी बहरलो, फुलोरा आला, काय मोहर आला, भरभरून पान आहेत माझ्या अंगावर. पण मोहाचं झाड सांगते जर का तू या पहा, माझ्याकडे पहा. माणसाला सांगते ती, माझ्याकडे पहा, नुसते फुलं जर माझ्या अंगावर आले तर माझे सगळा पाला गळून गेला, नुसते हाड काड्या राहिल्या रे. काड्या माणसा सुधार, माझ्या या फुलापासून बनलेली दारू जर पिली ना, काड्याच राहतील, हाडच राहतील. असते की नाही तसं? जेवते का माणूस? ते नाही, त्याच्या काड्या होणार शेवटी. बस, मोहाचे फुलं. मोहाचं झाड सांगते माणसाला. पण माणसं ऐकायला तयार आहेत का?
आम फले पत राखे मोह फले पत खोये जो मेरा रस पिये वो मेरे जैसा होय. मोहाचं झाड सांगते काय सांगते. आम फले पत राखे आंब्याचं झाडाला फुलोरा आला ना पानं ठेवते आंब्याचं झाड अंगावर. पण मोह फले पत खाये पानं गळून जातात खाऊन टाकते मोहाचं झाड ते स्वतःलाच. जो मेरा रस पिये वो मेरे जैसा होय. ते माझ्यासारखंच होते काड्या वाळून काड्या. दारूचा विषय निघाला. शक्यतोर विषयांतर होत नाही आपल्या कथेमध्ये. व्यसन व्यसन कथा याच्यासाठी ऐकायची या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी. एकदा साधू संतांनी देखील सांगितलं बरं का व्यसनाच्या नादी लागू नका. ऐकत नाहीत लोक. एकदा कबीरजी रस्त्यानं चालले. कबीरजी रस्त्यानं चालले. 4-2 पोरं हातात बाटल्या घेऊन रस्त्यानं चालत चालत दारू पिऊ लागले. चालत चालत रस्त्यानं दारू पिऊ लागले. कबीरजीला संताचं हृदय असं असतं. समाज जिथं वाहवत चाललाय समाज जिथं अधोगतीकडे चाललाय ना त्यांना पाहवत नाही. संतांचा जन्म त्याच्यासाठी. कबीरजीनं सांगितलं अरे पोरो दारू नका रे पिऊ. दारू गांजा मत पियो यारो. अरे पोरो ऐका रे दारू पिऊ नका गांजा पिऊ नका. काय महाराज तुम्हाला काम आहे की नाही कीर्तन करायला रातभर झोपू देणार आम्हाला दिवसात तरी दारू पिऊ द्या. अरे नका रे पोरो दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती है. हो द्या म्हणे आमची अक्कल गुंग. तुमच्या काय बापाचं जाते आम्ही आमच्या बापाच्या पैशाची पितोय तुम्हाला का देखवत नाही. पिणारे असेच म्हणतात काय. हे आता दिवसभर कार्यक्रम चालणार आहे बरं का महिला मंडळी. हे दिवसभर कार्यक्रम चालणार आहे. आता हे आज लग्नाची तयारी म्हणल्यावर असंच असते. स्वयंपाकाची तयारी लगीन घाई का म्हणतात यालाच म्हणतात. 4-2 पोरं इकडून येणार 4-2 तिकडून तोरणं बांधणार कोणी फुगे बांधणार कोणी फटाके लावणार. हे चालत राहणार आहे. फक्त लक्ष इकडे असलं पाहिजे. कबीरजीला पोरं म्हणले महाराज तुमचं तुम्ही कीर्तनाचं काम करा शहाणपणा शिकू नका आम्ही आमच्या पैशाची पितोय. काय होतं पिलं तर. कबीरजीने सांगितलं दारू गांजा मत पिया रो अक्कल गुंग हो जाती है. अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खियां आती है. तोंडात माशा जातात पोरो तोंडात माती जाते. दारू पिऊ नका. पिऊ द्या म्हणे. पिऊन काय अर्ध्या रात्री तर उतरणार आहे. कबीरजीने सांगितलं जाम पे जाम क्या पीते हो. जाम पे जाम क्या पीते हो आधी रात उतर जाएगी. जाम पे जाम क्या पीते हो आधी रात उतर जाएगी. राम नाम का प्याला पी लो जिंदगी सुधर जाएगी. दाजी बरोबर आहे का. राम नाम का प्याला पी लो. काय करावं दाजी भानगडच लय मग. संतांना सांगितलं आधुनिक भजन आहे एक आधुनिक भजन. व्यसनापासून दूर राहा सांगणार. सोडून दे दारूची वाईट चाल. अरे सोडून दे दारूची वाईट चाल. काल होता मला माल आज झाला तू कंगाल. करू नको संसाराचे हाल. तुझ्या संसाराचे हाल 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 करू नको संसाराचे हाल. अरे सोडून दे दारूची वाईट चाल. अरे सोडून दे दारूची वाईट चाल. काल होता मला माल आज झाला तू कंगाल. करू नको संसाराचे हाल. तुझ्या संसाराचे हाल करू नको संसाराचे हाल. तुझ्या संसाराचे हाल करू नको संसाराचे हाल. तुझ्या संसाराचे हाल करू नको संसाराचे हाल. सांगायचा उद्देश हा सीतामाईच्या हातामध्ये जी पुष्पमाला होती ती कशाच्या फुलाची होती. आपला विषय तिथून बाजूला निघाला होता. मोहाच्या फुलाची होती. मोहाच्या फुलामध्ये माणसाला पागल करून टाकायची ताकद असते. बस सीतामाईचा उद्देश काय होता.
हाच होता. सीतामाईला सुद्धा हेच पाहिजे होतं. सीतामाईचं म्हणणं हेच होतं, भगवान राम जी, मैं आपको मोह के फूलों की माला अर्पण कर रही हूं, मैं आपको मोह के फूलों की माला अर्पण कर रही हूं। भगवान जिंदगी भर मेरे लिए पागल बन जाना, जिंदगी भर मेरे लिए पागल बन जाना, मुझे कभी भूलना नहीं। माझ्यासाठी तुम्ही वेड हो व्हावं, मला कधीच विसरू नये। पत्नीचं हेच म्हणणं असते पतीच्या विषयामध्ये, जीवनभर मला तुमची साथ पाहिजे, तुमची मला साथ पाहिजे। आणि झालंही तेच, तसंच झालं। मोहाच्या फुलाचा जे माला घालण्याचा उद्देश होता पूर्ण झाला। कसा? जेव्हा रामजी पागल झाले सीतेसाठी, पागल, सीतेला जेव्हा चोरून नेलं का नाही, आता माणसाची एखादी वस्तू चोरीला गेली, घरातला माणूस कुठं सापडणं गेलं, माणूस कोणाला विचारते? माणसाला विचारल, पोलीस स्टेशनला जाईल, शेजाऱ्याला विचारल, एखादा बाळ पाहणाऱ्याला विचारल, बरोबर आहे? तुमच्याकडे बाळ पाहणारे असतात की नाही? असतात. कुठे उतरायला द्यायचं? पण राम सीतेसाठी एवढे पागल झाले, झाडाला विचारायला लागले। एखादा पक्षी दिसला, पक्षाला विचारायला लागले, काय रे माझी सीता पाहिली का? एखादा जंगली प्राणी दिसला ना, हत्ती दिसला, हत्तीला विचारायला, हत्ती महाराज माझी सीता पाहिली का हो? हे खग मृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृग नयनी, लक्ष्मण समझाई बहुभाती, पूछत चले लता तरुआती। झाडांना, वेलींना, पशु पक्षी प्राण्यांना राम विचारले, माझी सीता पाहिली का हो? इतके पागल झाले राम सीतेसाठी। लक्ष्मणानं सांगितलं, दादा काय करताय तुम्ही, एवढे वेडे झाला वहिनीसाठी? यालाच पागल होणं म्हणतात, पागल होणं। सीतेनं वरमाला रामाच्या गळ्यात घातली। आता नवऱ्याच्या पाया पडायचं असते, इकडं पद्धत आहे की नाही काय माहित नाही, तुमच्याकडे काय पद्धत आहे विनोद महाराज? आमच्या इकडं नवऱ्याच्या पाया बायका पडतात, तुमच्याकडं सारखंच आहे? नाही काहीतरी म्हणलं, हे तुमचा नांदेड जिल्हा, आमचा हिंगोली जिल्हा, काय की उलट असेल तर असू शकते, बरोबर की नाही? आमच्याकडे वरातीमध्ये नवरदेवाला घोड्यावर बसवितात। कशावर? म्हणलं का घोड्यावर जे लहान पिल्लू असते त्याच्यावर। नवऱ्याच्या पाया पडायचं असते बायकोनं, पण सीता पाया पडायला झाली। एक एक गोष्ट मस्त बारीकीनं पाहिजे, आपला कथेचा आनंद घ्यायचा। सीता पाया पडायला तयार नाही। सोबतच्या मैत्रिणी म्हणल्या, सीते जानकी पाया पड नवरदेवाच्या। अगं रामचंद्र नवरदेव आहेत, आता तुझे पाया पड। एकीनं सांगितलं, दुसरीनं सांगितलं, थोडस सीतेला दंडाला धरलं, हाताला धरलं, बाजूला घेतलं। सीते काय करतेस? पाया पड, सगळे लोक बघतायत, लवकर पाया पड चल। सखी कही प्रभुपद गौज सीता, सखी म्हणाली, मैत्रीण म्हणाली, रामचंद्राचे पाय धर, नवरा आहे तुझा तो आता। सीतेनं सांगितलं, अगं तुम्हाला माहित नाही, त्याच्या पायाच्या स्पर्शानं एका दगडाची बाई झाली। आता सध्या अरे तुरे बोललं तरी हरकत नाही बरं का, कारण बायका नवऱ्याला अरे तुरे बोलतात। आमचं माय गेलंय शेतात, बरोबर आहे महाराज? भ्रमात राहायचं नाही कधी की बायको आपल्याला आपल्या माघारी सुद्धा आवाज बोलत असेल। तुम्ही गप्पा चोरून आहे का कधी? चोरून महिला मंडळाची बैठक बसली ना, आमचं माय पदरात पड येड, गजू अपेक्षाच करायची नाही। 101% बायका नवऱ्याला माघारी अरे तुरे बोलतात। सीता स्वतः म्हणती सखीला, मैत्रिणीला, अगं तुम्हाला माहित नाही त्याच्या पायामध्ये की नाही एक जादूच आहे म्हणे, त्याच्या पायाचा एका दगडाला स्पर्श झाला तर एक बाई तयार झाली। काल झाली की नाही? अहिल्या उद्धाराची कथा ऐकली आपण। खरंय, रामाच्या पायामध्ये अशी जादू आहे, त्याच्या पायात ज्या दगडाला पाय लागला बाई तयार होते। आता माझ्या डोक्याला
हे हिरे माणिक पाचू हे डोक्याला असे लावलेले आहेत, एक प्रकारचे खडेच असतात ते. हे खडे जर पाया पडताना त्याच्या पायाला लागले तर विचार करा त्याच्या 7-8-10 बायका तयार होतील आणि त्या तेवढ्या बाया झाल्या मग त्याला त्या जाणार कुठं, माझ्या सवती बनून राहतील. बरोबर. मग हातानं उग दुःख कशाला दुखणं कशाला माग लावून घेऊ. नाही, मी त्याच्या पाया पडणार नाही. रामाचा पद लागता जडशिळा झाली कामिणी, या लागी मीन नमी रघुत्तम पद भाळी रत्ने भली. रत्नांच्या युवती सुरम्य सवती होतील यदा, रामाची बहु अप्रीती मजवर होईल गे सर्वदा. माझ्या डोक्याला जी रत्न लावलेली आहेत, केसाला लावलेली आहेत, साडीला आहेत, पदर जर पायाला लागला आणि लागल्याबरोबर जर 4-5 बाया तयार झाल्या तर जीवनभर माझ्या सवती म्हणून राहतील. आणि मग राम मला जीव लावेल का त्याला लावेल? हाताने कशाला दुखणं? हे सगळा संवाद चालू होता, पाया पडायचं की नाही पडायचं. तेवढ्यामध्ये काय झालं, मंडपामध्ये एकच हल्ला कल्लोळ माजला. जेवढे राजे जमले होते का नाही, जेवढे राजे जमले होते त्या राजाला वाटलं काल परवाचा ते दशरथाचा पोरग राम नावाचं कोणीतरी आलं, आमच्या समोर धनुष्य उचलला काय त्यानं, जादू काय केली माहित नाही, आणि आता सीतेला घेऊन जाते, जाऊ देणार नाही. सगळ्यांनी शस्त्र उचलले, हल्ला कल्लोळ माजला. पकडा द्या रामाला, पकडा द्या लक्ष्मणाला, जनकाला दाखवू आम्ही वीर आहोत, आमच्या पुढे ते काल परवाचा पोरग घेऊन जाते सीतेला, होऊ देणार नाही आम्ही असं. सगळीकडे हल्ला कल्लोळ माजला. रामानं सांगितलं, सावधान राजे हो, कमी समजू नका, रघुवंशी आहे मी, सगळ्याला संपवून टाकेन. लक्ष्मणाला बाण काढला, भात्यातला बाण धनुष्यावर चढवणार, तेवढ्यामध्ये हा दरवाजामध्ये एक हालचाल, एक आकृती, एक व्यक्ती समोर आली. सगळेजण शांत झाले, सगळा समाज, सगळे राजे आपल्या आपल्या जागेवर खाली बसले. कोण होती ती व्यक्ती ज्याला पाहून सगळे राजे चवताळून अंगावर गेलेले आपल्या आपल्या जागेवर जाऊन खाली बसले, थरथर कापायला लागले? एवढा ताकदवान कोण आला असेल? कोण आला होता? सगळेजण लटलट 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 कापायला लागले. परशुराम त्यांचं नाव. परशुराम आलेले. परशुराम कथेमध्ये पहिल्यांदा परशुरामाचं नाव आलेले. बोलिये परशुराम भगवान की. ज्याच्या भीतीनं राजांची बोबडी वळली, जे आता रामाला, लक्ष्मणाला, जनकाला मारायला धावू लागले होते, ते सगळे राजे लटलट कापायला लागले, हातातले शस्त्र गळून पडले त्याच्या. जनकाला काळजी वाटली होती, काय होणार आता? हे सगळ्या राजांना जर समजा एकदाच हल्ला केला, एकटा राम लक्ष्मण मी काय करणार आहे? हजारो राजे इथे जमले, कारण रामाची खरी ताकद अजून जनकाला माहितच नव्हती कोण आहे राम. परशुराम दारात आले. कोण परशुराम? सगळे राजे एकाएकी खाली बसले. कोण परशुराम? आधी आपण ही कथा पाहू, नंतर परशुराम कोण आहेत ते पाहू. काय झालं? परशुराम दारामध्ये आले. तेही अवसर सोने शिवधनु भंगा, आय सुभग कुल कमल पतंगा. सकुचाने बाज झपट जनो लवाल काने. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. गौर शरीरा बूटी भाला भाला, भाल दिसाले त्रिपुट विराला. शीस जटा शशि बदन सुहावा, रीस बस कछुक अरुण होया.
नाराज झालेल्या सगळ्या राज्यांनी आरडाओरड सुरू केला होता. आमच्या समोर एक कालचा पोरगा सीतेला घेऊन जाते, मारो राम को, पकड़ो राम को, हम वीर है, हम क्षत्रिय है, हमारे सामने ये बच्चा क्या ले जाएगा सीता को. त्याच वेळेला परशुरामाचं आगमन झालं होतं. बैलासारखे मजबूत खांदे, आरक्त डोळे, विशाल मस्तक, पुराण प्रसिद्ध हातामध्ये परशु आहे. 21 वेळा क्षत्रिय पूर्ण निक्षत्रिय पृथ्वी केली. ते परशुराम पृथ्वी उचलण्याची ताकद आहे ज्याच्याकडे, बघावं त्याला वाटावं, काळ आलेला आहे समोर, असं व्यक्तिमत्व परशुरामाचं. रागीट सर्वात जर कोण असेल जगात तर परशुराम. आतापर्यंत जे राजे हल्ला करायच्या तयारीत होते ते सगळे असे थरथर कापायला लागले, हत्यार टाकून दिले हातातले. हात जोडून परशुरामा पुढे उभे आहेत, हात जोडून दंडवत महाराज, प्रणाम महाराज, महाराज महाराज प्रणाम, मी आमकाय, मी तमक्याचा मुलगा आहे, मी याचा नातू आहे, मी फलाण्याचा नातू आहे, मी त्याचा काका, मी त्याचा चुलता. आपली ओळख जर कमी पडत असेल ना त्या ठिकाणी माणूस आपल्या बापाची, आज्याची, पंजाची, काकाची, गावातल्या एखाद्या मोठ्या माणसाची ओळख सांगते. बरोबर, सगळे राजे तसे करायला लागले. देखत भृगपती बेशु कराला, उठे सकल भय बिकल भुआला, पितु सहेत कही कही निज नामा, लगे कर्ण सब दंड प्रणामा. सगळ्यांनी दंड प्रणाम करायला सुरुवात केली. पितु सहेत कही कही निज नामा. आपल्या बापाचं, आज्याचं, पंजाचं नाव सांगायला लागले. इतके थरथर कापायला लागले. आता वाटलं आपला काही खरं नाही, कारण 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. 21 वेळा पृथ्वीवरचे जेवढे काही क्षत्रिय होते, लोकांना त्रास देणारे सगळे क्षत्रिय ज्यांना मारले त्याला म्हणायचं परशुराम. 21 वेळा पृथ्वीवर सगळ्या क्षत्रियाला मारलं, त्रास देणारे, त्याला नाव, त्याचं नाव आहे परशुराम. म्हणून आपले सांगू लागलं, ओळख सांग. सर्वजण आपल्या बापाच्या नावासहित ओळख सांगायला लागले, थरथर कापत कापत. परशुरामानं गर्दी पाहिली आणि गर्दी पाहिल्यावर दुरूनच, आता घराचा मालक कोण आहे तिथला, कोणाच्या घरी सगळा कार्यक्रम चालू आहे धनुष्यभंगाचा, कोणाच्या घरी चालू आहे? राजा जनकाच्या घरी, सीतेच्या बापाच्या इथं, मिथिला नगरी. परशुरामानं लांबूनच विचारला, जनक या इतने भीड़ क्यों है? आवाजामध्ये वजन, करारी आवाज, भारदस्तपणा ज्याला म्हणतो आपण. जनक यहां इतनी भीड़ क्यों है? तुम्हें पता नहीं है 21 बार पृथ्वी निक्षत्रिय कर चुका हूं, उस परशुराम की इजाजत लेना तूने जरूरी नहीं समझा? यहां इतने क्षत्रिय क्यों बैठे हैं? ये क्षत्रियों का सम्मेलन है. यहां किसको पूछ के ये सम्मेलन कर रहे हो? कोणाला विचारला तू? इतक्या क्षत्रियाला, सगळ्या क्षत्रिय राजाला बोलवलं, माझी परवानगी का घेतली नाही? 21 वेळा या क्षत्रियाला हरवलंय मी, माझी परवानगी का घेतली नाही? कोणीच काहीच बोलायला तयार नाही. मंडपामध्ये त्या अशी भयान शांतता पसरली. काय बोलावं, काय सांगावं परशुरामांना? कारण ते ऐकून घ्यायच्या मानसिकतेचा नव्हताच. त्याच्यासारखा रागीट माणूसच नव्हता कोण. किती राग होता परशुरामाला सांगतो मी थोड्या वेळात, किती राग होता सांगतो. आपण म्हणत नाही का, परिस्थिती शांत आहे पण तणावपूर्ण आहे. बरोबर, न्यूज चॅनलवर ऐकलं असेल तुम्ही बऱ्याच वेळेस. परिस्थिती आता शांत आहे पण तणावपूर्ण आहे, तणावपूर्ण परिस्थिती आहे. कोणीच बोलायला तयार नाही. जनकाला आता भीती वाटायला लागली. जनकाला, घरमालकाला भीती असते, आपल्या दारात काही गोंधळ नको रे बाबा, 4-2 तिकडं मरू दे युद्धामध्ये, पण आपल्या घरी नको, आपल्या पोरीचं लग्न, लग्नाच्या कामामध्ये विघ्न कशाला? जनकाला भीती वाटायला लागली. हातामध्ये परशु, असा परशु हलवत हलवत जनकाच्या समोर परशुराम आले. परशुराम जसे पुढे आले ते धनुष्यबाण पाहिला 2 तुकडे झालेला. इतका राग आला परशुरामाला, त्या जनकाची अशी कॉलर पकडल्यासारखं केलं, धक्का मारला जनकाला. ए मूड जनक, मूर्ख जनक, ये धनुष्य किसने तोडा है? कोण तोडलं हे धनुष्य? तुला माहित नाही धनुष्य काय ते? माझ्या समोर आण त्याला, माझ्या समोर आण त्याला, संपवतो, मारतो त्याला आता, नाही तर सगळ्यांना मारून टाकतो. ज्यानं कोणा धनुष्य तोडलंय समोर या, चला जनका त्याला बोलव समोर. कोण आहे धनुष्य तोडणारा? सगळे शांत, कोणीच बोलायला तयार नाही. काय करावं? पुन्हा पुन्हा विचारतो जनका, सांगतो का नाही कोण तोडलं ते? घेऊ का माझा परशु? सगळ्यांच्या माना उडवतो.
कोणीच बोलायला तयार नाही. देवाला काळजी वाटली. देवाला म्हातारं रागीट आहे. उगाच जर एखाद्याला मारलं, एखादं मेलं तर माझ्या लग्नात विघ्न कशाला? नको बदनामी, डाग नको. आणि आता हे जनकाला विचारायला पुन्हा 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 कारण धनुष्य कोणाचं होतं? जनकाचं होतं. आता जनक सांगल का हो हे धनुष्य कोण तोडलंय? जनक सांगल का धनुष्य कोण तोडलं? नाही सांगणार. का नाही सांगणार? रामाला वाटलं आपल्या पोरीच्या कुंकाचा प्रश्न आहे. लग्नाच्या आधीच विधवा व्हायची ना पोरगी. या म्हाताऱ्यानं जर मारलं तर आपल्या जावयाला. जनकाला भीती वाटू लागली. रामानं सगळं ही परिस्थिती ओळखली आणि राम हात जोडून पुढे गेले. हात जोडून परशुरामा पुढे. दोघही देव आहेत. परशुराम आणि राम दोघही देव, विष्णू भगवंताचे अवतार. अति विनयानं, अति नम्रतेनं हात जोडले रामानं आणि परशुरामाला म्हटलं, नाथ संबुधनु भंजनी हारा, होई ही केऊ एक दास तुम्हारा. महाराज, धनुष्य तोडणारा कोणीतरी तुमचा दास असेल. ऍसिडिटी. धनुष्य तोडणारा कोणीतरी तुमचा दास असेल. दुसरं कोणाची हिंमत आहे? कोणीतरी सेवक असेल तुमचा. सेवक? माझा सेवक? सेवक नाही रामा, सेवक नाही राघव. दुश्मन आहे तो दुश्मन. दुश्मन. सेवक तर सेवा करतो, दास तर सेवा करतो. त्यानं दुश्मनीचं काम केलेलं आहे. कोण आहे ते सांग. कोण तोडलं धनुष्य? लक्ष्मणाला राग आला. दादा इतके शांतपणे बोलायलाय माझा रामदादा आणि हे म्हातार उगच ताणायले. लक्ष्मणानं विश्वामित्राला इशारा केला. काय गुरुजी बघा ना, रामदादा किती शांतपणे बोलेल त्या म्हाताऱ्याला आणि हे म्हातारा पाकच रागानं बोलते. जरा बघू का मी त्याच्याकडे? विश्वामित्राला विचारलं. कोण? लक्ष्मणानं. कालच पाहिलं आपण. लक्ष्मणाला लवकर राग येते. राम म्हणजे अतिशय खोल पाणी, जसं शांत असते की नाही तसा रामाचा स्वभाव आहे. खोल पाणी. किती खोल आहे सांगू शकत नाही. शांत असते आणि जरासं पाणी कमी असू द्या गुडघावरच खळखळ खळखळ वाहते. लक्ष्मणजी रागीट आहे. राग आला लक्ष्मणाला. गुरुजी मला आज्ञा द्या, जरा बघू का त्या म्हाताऱ्याकडे. विश्वामित्राला वाटलं याचंही बरोबरच आहे. इथं काम रामाचं नाही. परशुराम बी रागीट आहे आणि याला थंड करायला लोहे को लोहा काटता है. बरोबर आहे. लोहे को लोहा काटताय असंच म्हणतात ना. एखाद्या माणसाला म्हणलं ना उन्हाळा आहे रे बाबा चहा पिऊ नको, गरमीत तर पिला पाहिजे म्हणे. लोहे को लोहा काटता है. विश्वामित्रानं ओळखलं आता इथं लक्ष्मणाचंच काम आहे. बस जा लक्ष्मणा जा, बघ जरा त्या म्हाताऱ्याकडे. रामाला जरा बाजूला सरकव. लक्ष्मण उठले आणि समोर गेले. जसं आग लागलेली असावी त्याच्यात पेट्रोल टाकावं, अजून भडकाच होणार की नाही. आगीत पेट्रोल टाकावं त्याप्रमाणे लक्ष्मण म्हणले. बहुत धनुष्य तोडे उलडकाई. महाराज पोरायना असे लय धनुष्य तोडे हो, लय बाण तोडे. बाण त्याला कमटा म्हणलं. कमटा. कमटा लक्ष्मण. कमटा कशाला म्हणतात? लेकर जे असे ते आपले फाट्याचे बाण करतात की नाही. लिंबाचा फाटा तोडायचा, वाकवायचा, त्याला दोरी बांधायची आणि कोणाच्या तरी डोळ्यावर मारायचा, अंगावर मारायचा. बरोबर आपण म्हणतो ना डोळा फोडशील रे बाबा. कमटा म्हणले लक्ष्मण त्याला. आणि रावणाला जे धनुष्य उचललं नव्हतं त्याला लक्ष्मणानं असा कमटा म्हणलं. राग आला परशुरामाला. ए राजा के बालक, मुंह संभाल कर बात कर. तुझे धनुष क्या कमटा लगता है? ये धनुष्य कमटा नाही. तुला काय वाटलं हे धनुष्य सामान्य आहे का? हे धनुष्य सामान्य नाही ना बाबा. हे धनुष्य सामान्य नाही ना गुरुजी. नाही, विशेष आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही का ते धनुष्य सामान्य नाही, मग धनुष्य तोडणारा सुद्धा सामान्य नाही? लक्ष्मणानं रागातच मात्र गोष्ट किती मोठी केली. धनुष्य जर सामान्य नाही ते धनुष्य तोडणारा सामान्य असेल का हो?
परशुरामाला रागीट स्वभावच रागीट मुळात, त्याच्यासारखा रागीट ब्राह्मण अजून कोणी झाला नाही. ब्राह्मण होते कुऱ्हाड घेऊन अंगावर धावले लक्ष्मणाच्या. मूर्ख आहेस का रे तो, तोंडाला तोंड देतोस माझ्या? अरे मरशील मरशील, मारा जाएगा, अपनी माँ की गोद सुना करेगा. राम प्रभु पुढे आले. जाऊ द्या बाबा, जाने दो बाबा, उसके मुंह में दूध है अभी. आपण म्हणत नाही का त्याच्या ओटावरला अजून दूध वाढलं नाही हो, जाऊ द्या बाबा. अरे दूध म्हणतोस, त्याच्या तोंडात विष आहे, विष. बघ कसा बोलतोय. जागा पाहिजे आपल्याला. समोरची जी एक लाईन बसली का, आपल्याला थोडीशी इथे नंतर जागा लागणार आहे बरं का. आता बसले तसे बसू द्या, वाटल्यास नंतर काहीतरी करता येईल. उठल्यावर मग तसंच पिछे मोड म्हणायचं, पलीकडे जरा मागं झाला म्हणायचं. आता उगा सरकासारखी मध्ये, मग आता उगा यायला सरका म्हणावं तर मग ते आपल्यावर सरकतात. त्याच्यासाठी सरकासारखीच्या भानगडीतच नको, बरोबर आहे की नाही? असंच एका दिवशी काय झालं, काहीतरी कार्यक्रम होता. मला एका जणांनी अशीच सूचना सांगितली, महाराज जरासं काय करा, पाहुणे मंडळीला सरकल्यासारखं करा म्हणले. म्हणे जराशे पुढं सरका, पुढं सरकायला लावा. मी माईक घेतला, एकदा सांगितलं पाहुणे मंडळीला विनंती, थोडं थोडं पुढे या, मागून आलेल्या पाहुणे मंडळीला बसायला जागा द्या, पुढं पुढं सरका. पाहुणे मंडळी नुसतं असं असंच करू लागले. म्हणलं सरकल्यासारखं करू नका. मी काय वेगळं बोललो का? सर भाषाच तशी आहे, काढले तितके अर्थ आहे. नुसतं सरकल्यासारखं काय करायला म्हणलं, जरा सरका. रागी होते होता काय. मला काल सांगितलं कोणतरी, महाराज म्हणले महिला मंडळी असं लय बोलत नाही तर काही नाही, कारण त्याला भीती वाटते महाराज लोकांची. महाराजाला काय शिंगा असतात का हो? बोलत चला. महिला मंडळी, पुरुष मंडळी, व्यासपीठावरून काही विचारलं, मुद्दाम विचारायचं नसते, तुमचं लक्ष किती आहे कथेमध्ये हे पाहायचं असतं. खरंच लक्ष देऊन ऐकताय का? आम्ही जे सांगतोय व्यासपीठावरून ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय का? म्हणजे तुम्हाला समजतंय का? काय अजून बदल करून सांगायचंय? याच्यासाठी माणूस विचारते, महाराज कोणताही विचारते. आता तुम्हाला काय, तुमच्या नशिबात असे काही महाराज येऊन गेले असतील शिव्या देणारे, त्याला इलाज नाही माझा. कुठपर्यंत आलो होतो आपण? कुठंच निघालोच नाही महाराज, तर जाण्याचा प्रश्नच नाही कुठपर्यंत यायला. म्हणून कुठं निघालोच नव्हतो. लक्ष्मणाला परशुरामानं सांगितलं, मारा जाएगा बालक, अपनी माँ की गोद खाली करेगा. तोंड सांभाळून बोल. राम पुढे आले. परशुरामाला थांबा थांबा, जाने दो बाबा, जाने दो. त्याला कळत नाही अजून, त्याच्या तोंडात दूध आहे, त्याच्यात अजून काय दुधाचे दात तुटले नाहीत किंवा ओठावरचं दूध वाढलं नाही त्याच्या. अरे दूध म्हणतोस रामा, बघ विष आहे, विष. त्याच्या तोंडात विष. कसं जहर ओकल्यासारखं बोलतोय तो. जहरीच आहे. लक्ष्मण कोण आहे? कोणाचा अवतार? पुन्हा आता खोलात जायची गरज नाही, जाऊ दे. समजने वाले को केला इशारा, खोलात जात बसायचं नाही आपल्याला. बराबर आहे महाराज, रामानं सांगितलं. त्याला कळत नाही अजून, जाऊ द्या. कळत नाही, थोडासा रागीट आहे. रागीट आडमोठ आहे, आडमोठ. नुसतं रागीट नाही. लक्ष्मण त्याला चिडवायलेत पुन्हा म्हाताऱ्याला. राम शांत करायलेत, लक्ष्मण चिडवायलेत. कामच हे होतं, एका भावानं पेटवायचं, एका भावानं पाणी टाकायचं, एका भावानं पेट्रोल टाकायचं. अर्ध्या तासापासून चालू होतं तसंच. बराबर आहे महाराज. मेरे भाई, लक्ष्मण म्हणायला, माझा भाऊ लय शांत आहे आणि मी लय आडमोठ आहे. तुम्ही सुद्धा आडमोठच आहेत, मग तुमची माझी चांगली जमती. रामाला सांगितलं, अरे कशाला घेऊन फिरायला, मी लक्ष्मण मध्येच यायले, मी त्याच्यासोबत नाही जात, मग तुमच्यासोबत येऊ का? तुम्ही आडमोठ, मी आडमोठ, दोघांची जोडी चांगली जमती. रामानं एका हातानं लक्ष्मणाला असं धरलं, इकडे दाबलं, एका हातानं इकडे विनवणी करायलेत. परशुरामजी तसं नाही, परशुरामजी तसं नाही. आता रामाला वाटलं खरं रूप दाखवल्याशिवाय पर्याय नाही, मग काय करायचं? बोलत 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 रामानं काय केलं, आपल्या खांद्यावर
जे वस्त्र होतं, जी शाल होती, जो शेला होता, तो थोडासा असा हळूच बाजूला केला आणि बाजूला केला. रामाच्या छातीवर एक खूण होती. काय खूण होती हो? सांगता येईल का? राम कोण आहेत? स्वतः भगवंत आहेत, विष्णू नारायण भगवंत, जो आपला आराध्य दैवत पंढरीचा विठू पाटील. काय खूण आहे विठोबाच्या मूर्तीवरची? किती जण वारीला जातो आपण? आपल्या गावातून वारकरी किती जातात वारीला पंढरपूरला? चला, चालता बोलता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. जे कोणी 3 प्रश्नाचे उत्तर योग्य देईल त्याला मिळेल हे चांदीचं नाणं. पंढरपूरला किती जण जातात? योगायोगानं जर पंढरपूरला देवाच्या आंघोळीच्या वेळेला जर समजा तुम्हाला मंदिरात जाण्याचा नंबर लागला दर्शनाला, आता वारीला भरपूर जण जातात माहिती आहे मला, तिथे जे पुजारी आहेत त्याला आपण बडवे म्हणतो, ते बडवे करून ओळख करून घ्यायची देवाच्या मूर्तीची. डोक्यावर काय आहे, हातात जी काठी आहे कमरेला उभे करून ठेवलेली, ती काठी कशामुळे? मणी कुठं आहे? कौस्तुभ मणी. छातीवर जी खूण आहे ती कशाची आहे? छातीवर एक देवाला एकानं लाथ मारली होती. लाथ, आपल्या भक्तानं मारलेली लाथ खायला देव तयार असतो. भृगु ऋषी नाव त्याचं. भृगु ऋषीनं देवाच्या छातीवर लाथ मारली होती. ती लाथेची खूण अजून तशीच होती. रामानं थोडासा असा आपला जे शेला होता, शाल होती, ती थोडीशी बाजूला केली, छाती दाखवली परशुरामाला. परशुरामाच्या सहज लक्षात आलं. मग ट्यूबलाईट पेटली परशुरामाची. स्वतः देव नारायण भगवंत हातात जोडले, बस थंडगार. बोलत बोलत रामानं त्याला आपली ती ओळख पटवून दिली. बस परशुरामानं हात जोडले, वंदन केलं. जय रघुवंशी बनज बन भान, गहन तनुजे कुले दहन कृषाण. जय मत मोहा कोह भ्रमहारी. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, जय जय राम. परशुरामानं रामापुढे हात जोडले. हात रामानं काहीच बोलले नाही. मी देव आहे, मी कोण आहे, काय. फक्त एक कृती केली. फक्त शाल बाजूला केली, खांद्यावरची छातीवरची खून दाखवली आणि एकच मनातले मनात सांगितलं, मी तुमच्यासारख्या भक्तांच्या लाथा खाण्यासाठी जन्म घेतलाय, तुमच्यावर शस्त्र चालवून तुम्हाला मारण्यासाठी नाही. बघा ओळख पटली तर. परशुरामाला ओळख पटली. हात जोडले, देवाचं वंदन केलं, देवाची स्तुती केली आणि सांगितलं, देवा ओळख पटली नाही, अज्ञानामुळे बरंच काय बोललो, तुम्ही दोघं भाऊ मला क्षमा करा. हात जोडून क्षमा मागितली आणि परशुराम जाण्यासाठी परत फिरले. दोन्ही हात वर करून प्रभूंचा जय जयकार केला. बोलिया दशरथ नंदन रामचंद्र भगवान की जय. परशुराम परशुराम परशुराम. बऱ्याच वेळापासून मी परशुराम म्हणतोय. तुम्हाला सांगतो परशुरामाचं चरित्र थोडक्यात. कोण आहेत परशुराम?
ज्यानं आपली आई हो घरी गेल्यावर चला बोलायचं नाही, समोर बसायचं असेल तर बोलायचं नाही, बोलायचं असेल तर समोर बसायचं नाही. परशुराम कोण आहेत पाहू आपण थोडक्यात आणि मग पुढे चालू. परशुराम कोणाचे चिरंजीव कोण आहेत, त्यांचे आई वडील सांगता येईल का कोणाला? जमदग्नी नावाचे ऋषी आहेत, रेणुका नावाची त्यांची पत्नी आहे. जमदग्नी आणि रेणुकेचा पुत्र परशुराम. एकटाच आहे का? नाही. परशुरामाला 4 भाऊ आहेत, म्हणजे एकूण 5 पुत्र आहेत, 5 मुलंच आहेत रेणुकेला. रेणुकीची कथा आहे. रेणुका आणि जमदग्नी नावाचे ऋषी आहेत. रुक्मवान, सुखेन, वसु, विश्वानस आणि परशुराम. सगळ्यात छोटा परशुराम. रुक्मवान मोठ्या मुलाचं नाव, सुखेन, वसु, विश्वानस आणि शेवटचा परशुराम. जमदग्नी आणि रेणुका. लहानपणी त्याचं नाव ठेवलं परशुरामाचं राम. त्याचंही नाव रामच ठेवलं बरं का. वडिलांना आदेश दिला, जा तप कर हिमालयामध्ये. पितृभक्ती फार श्रेष्ठ होती, मोठा पितृभक्त होता. बापाचा आदेश मानायचा. आजकालच्या पोरासारखं नव्हतं. बापाचा आदेश मानायचा. बापाचा आदेश ऐकला आणि हिमालयामध्ये गेला. भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि शंकरानं प्रसन्न होऊन एक दिव्य शस्त्र दिलं, त्याचं नाव परशु. आपल्या पोराचे नाव असतात, ए परश्या, ते परश्या नाही. बरोबर आहे ना? भगवान शंकरानं अस्त्र दिलं. लक्ष इकडे असू द्या बरं का, बाकीच्या गोष्टी चालत राहणार आहेत आज दिवसभर. भगवान शंकरानं शस्त्र दिलं परशु, जे कुऱ्हाडी सारखं दिसते, असे गोलाकार अर्ध गोलाकार एक शस्त्र असते हातामध्ये, त्याला परशु म्हणायचं. जेव्हापासून शंकरानं शस्त्र दिलं हातामध्ये परशु, तेव्हापासून रामाचा परशुराम झाला. एकदा काय झालं, रेणुकेला तिच्या नवऱ्यानं सांगितलं, नदीवर जा, मी आता पूजेला बसतोय, पूजेला बसायलो मी, नदीवर जा आणि ताजं पाणी घेऊन ये, पूजेला ताजं पाणी पाहिजे मला. कोण आदेश दिला? जमदग्नी ऋषीनं रेणुकेला, म्हणजे परशुरामाच्या बापानं त्याच्या आईला सांगितलं, नदीवर जा आणि पाणी घेऊन ये देवपूजेसाठी. रेणुका गेली. गेल्यावर त्या ठिकाणी चित्ररथ गंधर्व पाण्यामध्ये आपल्या पत्नीसोबत, आपल्या स्त्रियांसोबत ते गंधर्व लोक पाण्यामध्ये जलक्रीडा करत होते. आता तिथे ती रेणुका गेली, साधूची पत्नी, संन्याशाची पत्नी, साधूची, ऋषीची. तिला वाटलं आपणही आपल्या पतीसोबत जर पाण्यात अशी जलक्रीडा केली तर, पण आपलं ते तसं साधू, देवपूजा देवपूजा देवपूजा. बायकोची काय हौस आहे त्याला कधी कळालीच नाही. रेणुका मनातले मनात विचार करते बरं का, त्या पाण्यामध्ये जलक्रीडा करणाऱ्या चित्ररथ गंधर्व आणि त्याच्या पत्न्याकडे पाहून रेणुका मनातले मनात विचार करते. इकडे जमदग्नीला वाटलं बायकोला किती वेळचं झालं पाठवलंय पाण्यासाठी, अजून आली नाही. डोळे बंद केले, अंतर्ज्ञानानं पाहिलं आपली पत्नी तिथे नदीच्या काठावर उभं राहून काय विचार करते. पत्नीच्या मनातले विचार ओळखले जमदग्नीनं. बघूत आल्यावर आली रेणुका, थोड्या वेळानं पाणी घेऊन आली. थोडासा उशीर झाला पण आली. जमदग्नीने दिव्य दृष्टीनं अंतर्ज्ञानानं सगळं पाहिलं होतं. रेणुका, का वेळ लागला एवढा? लाज वाटत नाही तुला? तिथं गंधर्वाची जलक्रीडा पाहत बसलेस. माझी पत्नी म्हणायची लाज वाटते तुला? पाणी आणण्यासाठी पाठवली, जलक्रीडा पाहते तिथं. तुझ्या मनामध्ये आता विकार निर्माण झालाय, विकार. तुला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. पोराला सांगितलं, मोठ्या पोराला, रुक्मवान इकडे ये, तुझ्या आईची मान कापून टाक. रुक्मवानानं हात जोडले, आईला कसं मारू? ठीक आहे, मारणार नाहीस का तू? सुखेन इकडे, सुखेन. सुखेन नाही ऐकलं नाही. वसू, घे ती कुऱ्हाड, काप तुझ्या आईची मान.
आईला मी नाही मारणार बाबा. विश्वानास नावाच्या पुत्राला हाक मारली, विश्वानास इकडे वध कर तुझ्या आईचा. विश्वानास सुद्धा तयार नाही. तेवढ्यामध्ये परशुराम तिथं आले. परशुराम, अरे बघतोस काय, हे चारही भाऊ तुझे माझ्या आज्ञेचा भंग केला यांनी, काप त्यांची मान. आणि ही तुझी आई, तुझ्या आईला देखील जिवंत राहण्याचा अधिकार नाही. सपासप आपल्या परशुनं आपल्या भावांचा आणि आईचा तिघांचे मुंडके कापले परशुरामानं. बस रक्तानं भिजलेली ती कुऱ्हाड घेऊन परशुराम बापा पुढे हात जोडून उभे आहेत. अजून काय बाबा, माझं शिर कापून तुमच्या पायावर वाहू का सांगा? नाही परशुराम, आनंद वाटला तुझ्यासारखा पुत्र, धन्य झालो मी, आज माझं जीवन धन्य झालं. माग काय मागायचे ते? बाबा एकच मागणे. अरे एक नाही, तुझ्यासाठी 10 मागण्या पूर्ण करतो. माग काय मागायचे ते? बाबा एकच, फक्त मला वचन द्या, माझी मागणी पूर्ण कराल. वचन देतो तुला. जमदग्नीनं सांगितलं, वचन देतो परशुरामा, काय मागायचं ते माग. बस माझे 4 भाऊ आणि आई मला परत जिवंत करून द्या, आणि त्यांच्या आठवणीतही राहू नये की मी त्यांना मारलं होतं. धन्येस परशुरामा, तू धन्येस. मानलं तुझी मातृभक्ती, मानली तुझी पितृभक्ती, आणि मानलं तुझं बंधुप्रेम. सर्वांना जिवंत केलं जमदग्नीनं. एवढे पित्याचा आदेश मानणार कोणी आज मुलगा आहे का? बापानं दिलेला, बापानं आज्ञा दिली, आईला काप म्हटलं, कोणी आज कापेल का? भावाला काप म्हटलं, कोणी कापेल का? असा परशुराम. या परशुरामाच्या जमदग्नीच्या आश्रमामध्ये काय झालं, एकदा सहस्त्रार्जुन नावाचा राजा आला. सहस्त्रार्जुन, सहस्त्र अर्जुन नाव जरा अवघड आहे, लक्षात ठेवायचं. त्या सहस्त्रार्जुनानं काय केलं, जमदग्नीला सांगितलं, महाराज आम्ही शिकारीसाठी आलो होतो, भूक लागली, माझ्यासोबत 1000 सैनिक आहेत आणि मी एक आहे, आम्हाला सगळ्याला भोजनाची व्यवस्था करा, भोजनाची, जेवायचं आहे आम्हाला, भूक लागली. ठीक आहे, तुम्ही नदीवर जाऊन आंघोळ वगैरे करून या, फ्रेश होऊन या, मी आता 15-20 मिनिटात जेवण तयार करतो. बस ते सहस्त्रार्जुन राजा 1000 सैनिक जाऊन आले, नदीवर आंघोळ करून. इकडे सगळी पंक्तीची तयारी झाली होती, पानं वाढलेले, पंचपक्वान्न त्याच्यावर, जेवले सगळे, आपले घोडे सोडले, रथात बसला राजा. आणि मग विचार केला, या म्हाताऱ्याकडं झोपडी आहे एक फक्त राहायला, आणि आपण फक्त 10 मिनिटात जाऊन आलो, एवढ्या लवकर व्यवस्था कशी केली आहे ना जेवणाची? रथातून खाली उतरला राजा तो सहस्त्रार्जुन आणि जमदग्नीकडे आला, महाराज क्षमा असावी, एक शंका आहे. म्हणले काय? आम्ही 10 मिनिटांमध्ये जाऊन आलो नदीवर आंघोळ करून, तुम्ही 1000 ब्राह्मणांची, सैनिकांची आणि माझी जेवणाची व्यवस्था कशी केली? ही पंचपक्वांना सहित. साधी गोष्ट काय, गोशाळेत नेलं, तिथे काळी कपिला गाय होती, या गायीपासून सगळं काही मिळते राजा. ही गाय माझ्यासाठी सर्व काही आहे. गाय, गोमाता. आज आमच्या घरी कोणी ढोरं वळायलाच राहिलं नाही हो, म्हणून गाय सांभाळणं होईना. कारण नाही, शेण काढू वाटणं कोणाला हातानं, असं बुटाच्या पायानं सरकवायले, नाहीतर खोऱ्यानं उचलून टाकायले. गाय, गोमाता. त्या जमदग्नीनं दाखवली, ही कपिला गाय आहे, ही मला सगळं काही देते. 1000 सैनिक नाही, पुढच्या वेळेला 1,00,000 सैनिक घेऊन ये राजा, 10 मिनिटात जेवायची व्यवस्था करतो. राजाला वाटलं, हे म्हातारं ब्राह्मण, याला काय करायची एवढी मोठी गाय, ही एवढं सगळं काही देणारी, आपण आपल्या राजवाड्यात जर नेली तर तिथं लोकांच्या कामी तरी येईल. बस जमदग्नी, ही गाय मला देऊन टाका. नाही, ही गाय मिळणार नाही, ही गाय माझ्यासाठी सर्वस्व आहे, गाय देऊन टाका. नाही मिळणार, नाही देणार, ही गाय देऊन टाका. राजानं तलवार काढली, जमदग्नीचं मुंडकं कापलं. बस गाय सोडली, सहस्त्रार्जुनानं घेऊन गेला. परशुराम तिथं आला. परशुराम आल्याच्या नंतर त्याला जेव्हा कळालं त्या गायीसाठी त्या सहस्त्रार्जुनानं माझ्या बापाला मारलं, तेव्हापासून ठरवलं, एकही क्षत्रिय जिवंत राहू देणार नाही. एकही क्षत्रिय, सगळे क्षत्रिय मारून टाकेल. देवाईनं विनवणी केली, सगळे क्षत्रिय मारले तर प्रजेचं रक्षण कोण करणार? परशुरामाला सांगितलं, जितके लोकांना त्रास देतात ना क्षत्रिय, तितके मारेल.
मारले, सगळे क्षत्रिय मारले. कितीदा मारले? एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, 21 वेळा पृथ्वीने क्षत्रिय केली. 21 वेळा. किती वीर असेल परशुराम? असा परशुराम तिथं जनकाच्या दरबारात आलता, म्हणून सगळे राजे लोक थरथर कापू लागले. आता तुम्हाला लक्षात आलं असेल का किती रागीट होता परशुराम. एका क्षणात, एक क्षण विचार न करता आपल्या आईची मान धडावगळी केली. काय असेल तो परशुराम? परशुरामजी रामाचा जय जयकार केला आणि निघून गेले. बोलिये दशरथ नंदन रामचंद्र भगवान की जय. राजा जनकानं सगळा प्रकार पाहिला होता. जनक राजा कोण आहेत? राजा जनक कोण आहेत? सीतामाईचे वडील. जनकानं पाहिलं आपल्या जावयाला परशुराम हात जोडून निघून गेला. ज्या परशुरामाच्या भीतीमुळे सगळे राजे थरथर कापत होते, घाम फुटला होता, सगळ्यांनी शस्त्र खाली ठेवलं होतं, अशा परशुरामानं आपल्या जावयाचा जय जयकार केला, हात जोडले, पाया पडला, निघून गेला. बस धन्य झालो मी, मला असा जावई मिळाला. सगळे आलेले राजे निघून गेलेले आणि नंतर जनकानं विश्वामित्राला हात जोडले आणि विचारलं, आता माझ्यासाठी काय सेवा आहे सांगा, मी काय करू आता? विश्वामित्रानं सांगितलं, जनका, सीतेचं आणि रामाचं तर स्वयंवर तर झालं बघ, एकमेकाच्या गळ्यात हार घातलेत, फक्त सीतेनं हार वरमाला तर घातली रामाच्या गळ्यात, कुंकू झालं.